नमस्कार मी राजेश श्रीखंड आणि आम्ही कोणतं लेआउट आहे ताई? हे बालाजीपुरम. बालाजीपुरम लेआउट आहे. नाव इतकं सुंदर आहे की बालाजीपुरम आहे. पहा बालाजीपुरमची व्यवस्था, पाणी आहे, रोड आहे, सगळं आहे. न आला पण या लोकांनी अप्लिकेशन केली आहे. इंजिनियर साहेब म्हणते की आम्ही ते लेआउटच नाही घेतलं म्हणते. त्याच्यात ते काय पाईप बंदी लाईन चालू आहे आणि इथं असे रस्ते आहे, पावसा पाण्याची सोय नाही, भीती वाटते सापा केंद्राची. सापा केंद्र आहे ना, काय नाव आहे तुमचं भाऊ? सुनीता असुले ताई आहे. तुमचं आडनाव काय आहे? गीतापुरी. ह्या दोन ताई आहेत. दिवसाची वेळ बाकी लोक कामाला गेले त्यामुळे आहे नाही. पण या शिव साहेबांना सांगतो, माझी विनंती आहे साहेब, ह्या लेआउटवाल्यावर तुम्ही नक्कीच कारवाई केली पाहिजे आणि ह्या 14 काळाखाली अंदर टाकायले ताडामध्ये टाका. कुठच्या इथं जे तुमचे नियम असेल त्या नियमात टाका. ह्या लेआउटवाला म्हणा तू डेव्हलप कर, नाही तर तुम्ही स्वतः तुम्ही करून द्या, नाही तर आम्ही नगर परिषदेला घेऊ. आणि यांना रस्ते पाहिजे, यांना पाण्याची व्यवस्था पाहिजे, सोय नाही ह्याची पाहिजे ना. आणि लाईट नाही, अंधार नाही, लाईट बिल लावले नाही. ह्या इकडे दाखव, हे कचरा दाखव कसा आहे. ट्युशनहून आली, 10वीला मुलगी येते पण येत आहे. ट्युशनहून आली, मी तिला घ्यायला तिथपर्यंत गेली, ते पांढरं घर दिसते आणि तिथून वापस आली तर रोडवरचा काळा साप होता. मला असं वाटलं की वायर आहे. मी हात हल्ला तर मी थांबून गेली. इतके संकट नाही इथं, म्हणजे काहीच नाही ना. म्हणजे लेआउट लेआउटवाल्यांनी चुकून झालं, लेआउटवाला अंदर टाकायला पाहिजे. आणि अक्षरशः सांगतो तुम्हाला साहेब, लोकांना जनतेला माझी विनंती आहे की असे अधिकृत लेआउट रोज पडून झाले आणि रोज असे होत आहे, लोक घेत आहे आणि लोक बांधून झाले. लोकांना का समजते, लोकांना वाटते नाली पडली आता रोड येऊन बा, काही होत नाही. प्लॅट विकून टाकते, तो लेआउटवाला चालला जाते, तुम्ही काहीच नाही करून आले. आणि याच्यावर सीओ जबाबदार आहे, मी इंजिनियर जबाबदार धरतो. कारण कसं आहे, तुम्ही यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ह्या लेआउटवाला तुम्ही अप्लिकेशन नुसतं नोटीस दिलं नाही होणार. त्यांना नोटीस दिली, तुम्ही बोर्ड लावले, का केलं त्या 6 महिने 1 वर्षापासून कारवाई. आज माझा बोर्ड लागले, त्यांनी लावले, काहीच कारवाई करत नाही, नुसते पैसे खाते. मी आरोप लावून दिला साहेब, सीओ साहेब तुम्हाला सांगतो की हे पैसे आरोप लावणं आहे. तर तुम्ही फक्त बोर्ड लावले, त्याच्यावर कारवाई काहीच नाही केली. लेआउटवाल्यावर कोणची कारवाई केली, कोणत्या त्यांचा दंड टाकला, काहीच टाकला नाही. उलट तुम्ही लोकांना प्रोत्साहित करून झाले की तुम्ही असेच लेआउट टाका आणि असेच द्या आणि आम्ही फक्त त्या लेआउटवरून पैसे खाऊ. हे विनंती करतो, तुम्ही हे लोक करावी, नाही तर मला आंदोलन उभं करावं लागेल. आणि पुन्हा गावाच्या लोकांना मी कोर्टात हायकोर्टात जाऊ शकतो आम्ही, आणि शिवला अंदर घेऊ शकतो कारवाई. नमस्कार, जय हिंद, जय भारत. आपण भेट नाही खाऊ.